मागाशी झालो हा खरबुला घ्यायची नाही तसं नाही ना सर बाय आता जीव लावून खेळ थँक्यू सर सामने नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानातलं रंजन आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहतो अगदी एनसीसी कमरवाडी विरुद्ध वर्णास पोटलं वस्ती सावरगाव अशी मॅच मैदानामध्ये चालू होताना पाहायला मिळेल सामन्यामध्ये सुरुवात गोलंदाज तयार मच्छिंद्र केदार इथं आपण पाहतो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अमोल केदारीला परतावा लागेल विकेट मोठी जी नक्कीच येताना मैदानामध्ये पाहायला मिळेल मोठा मासा इथं आपण पाहतो गळाला लागला गेलाय इथं आपण पाहिलेलं तर आणखी अमोल केदारी शून्यावरती बाद नक्कीच होताना मैदानामध्ये पाहायला मिळेल मोठा धक्का एनसीसी कबाडवाडी संघाला नक्कीच बसला गेलाय पहिला बुरून इथं आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती ढासळा गेलाय शून्यातून निर्मिती मैदानामध्ये करावी लागेल तो संघ जिंकेल तो पोहोचेल अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनल म्हणायला हरकत नाहीये असा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा सामना दिवसभराच्या सत्रामधला हा शेवटचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे मॅडम नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो अगदी विनायक खंडागळे मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये विनायकच्या माध्यमातून नक्कीच केली जाईल सकाळच्या सत्रामध्ये तो देखील एक मॅन ऑफ द मॅच त्याला देखील घेतली तो फलंदाज आता या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल मच्छिंद्र केदार देखील आपण बघतो फलंदाजाला त्याला पूर्णपणे शून्यावरती बाद केलं गेलंय चेंडूवरती इथं आपण पाहिलेलं तर अगदी फसवलं गेलं वरती चेंडू टाकला तर थोडस वळण दिलं आणि चेंडू नक्कीच आपण पाहतो बॅटच्या टोला घासत अगदी सर्कल मध्ये नक्कीच आपण पाहतो सुंदर झेल मैदानाच्या होताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार मच्छिंद्र केदार हा चेंडू आपण पाहतो लोअर फुलटा स्वतः कबडला गेला क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाहीये आणि त्यानंतर चेंडू पोहोचला सीमारेषा पार फुल पॉवरफुल विनायक खंडगळेचा जन्मा चौकार 4 धावा 4 धावा येतील 4 धावेच्या साहाय्याने देखील आपण पाहतो अगदी संघाचा आणि स्वतःचा धावफलक नक्कीच विनायक खंडगळे मैदानाच्या उघडताना पाहायला मिळेल जरी